मध्ये, जसं अतुल आंबरे माझ्याकडे 2017ला वगैरे आला काहीतरी, नाही 2016ला आला. ते पहिला तर 2014ला त्यांनी पहिला ज्युनियर मुंबईची टायटल मारली, पूर्ण ओव्हरऑल टायटल मारली, महाराष्ट्र पण मारली. ते पण त्याचा पहिलाच शो माझ्या बरोबर. त्याच्यानंतर 2 वर्ष त्यांनी गॅप घेतला. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा 2016ला माझ्याकडे तयारीला आला. 2016 सप्टेंबर ऑक्टोबरला माझ्याकडे तो आला आणि आमची मुंबईशी असते फेब्रुवारीमध्ये. आणि 2-3 वर्ष काही केलेलं नव्हतं त्यांनी, फार घाणेरड्या अवस्थेमध्ये होता अगदी. आणि त्याला मुंबईशी, मला तुमच्याकडेच करायची मुंबईशी, बोललो ठीक आहे. आणि मग त्यावेळेला आम्ही अगदी 7 ते 8 महिन्यात त्यांनी मुंबई ओव्हरऑल टायटल मारली. आणि ती एकही स्पर्धा न खेळता, मुंबईमध्ये एकही स्पर्धा न खेळता डायरेक्ट मुंबईशीच्या स्टेजवर मुंबईशी मारणं, ही सुरुवात त्यांनी केली. बरोबर, जी आतापर्यंत कधीच कोणी केली नव्हती. कारण आतापर्यंत जेवढे मुंबईशी त्याच्या आधी झाले होते ते बऱ्याच कॉम्पिटिशन पहिला ऑलरेडी मारत होते. त्यावेळी तसंच होतं, म्हणजे काही ठराविक जण ते कंटिन्यू टायटल्स मारत होते. त्यामुळे अतुल आंबरे जेव्हा डायरेक्ट आला खेळायला 2 ते 2.5 वर्षानंतर, तर त्याच्यावर बऱ्याच वेळांनी ऑब्जेक्शन पण घेतलं, त्याला बघूनच नुसती बॉडी की हा सगळा डायरेक्ट येऊन खेळू शकतो. पण अर्थात आता मुंबई श्री ही स्पर्धा मानाची स्पर्धा आहे, बाकी लोकल स्पर्धा असतात, त्या खेळायच्या नाही खेळायच्या तुमच्यावर असतं. संघटनेची अधिकृत स्पर्धा मुंबईशी असते आणि तो कुठे दुसरीकडे खेळलेला नव्हता. 2 वर्ष त्यांनी आपल्याच संघटनेमधून ज्युनियर मारली होती. मग त्यामुळे त्याला कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्नच येत नव्हता आणि त्यांनी ती टायटल मारली.